बरं. तुम्ही जेव्हा आमदार हे गुवाहाटीला गेले होते, त्या काळात तुम्ही पक्षासोबत राहिलेला होतात. तो भावनिक निर्णय होता की राजकीय? काय विचार होता त्यामागचा? दोन्ही होतं ते. भावनिक पण आणि राजकीय पण. भावनिक असा की मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करतो. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाच्या अँगल काम केली. याच्यामध्ये फुटीला, गद्दारीला कोणतंही स्थान नाही. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी आणि बाळासाहेबांच्या विचारांनी काम करणारे आपण लोक आहोत. असे गद्दाऱ्या त्या काळात शिवाजी महाराजांच्या विरोधात पण झाल्या होत्या. बरोबर आहे. आताही तशा झाल्या. भावनिक ह्या अँगलनी होतं की मी बाळासाहेबांबरोबर जोडलेला, शिवसेनेच्या विचाराबरोबर जोडलेलं, मी उद्धवजींच्या बरोबर जोडलेलो. जी भारतीय जनता पार्टी आमची शिवसेना संपवायला निघालेली, तिच्यासोबत कसं जायचं आपण? कसं जायचं? आणि त्याच्यामुळे आपली शिवसेना हिंदुत्वाच्या विचारानं काम करते, 80% समाजकारणानं काम करते. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी स्वतःला वाहून घेतलं, तो भावनिक मुद्दा. राजकीय मुद्दा ह्या अँगलनी की कोणत्या अँगलनी, राजकीय अँगलनी आज जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबाला पावलोपावली रोखते. पावलोपावली एक जागेसाठी त्यांना हे 10-10 वेळेस मीटिंग करावं लागतात. ज्या त्यांच्या जागा आहेत त्या सुद्धा त्यांना मिळत नाही. ही एकनाथ शिंदेची आज परिस्थिती शिंदे साहेबांची. पण आता भाजप म्हणतं नाशिकमध्ये सगळ्यात जागा जास्त आमच्या आहेत. त्यामुळे ते नाशिक हे भाजपला मिळालं पहा पाहिजे. तर सगळ्या ते शिंदे जागा म्हणतात की नाही मला मिळालं पाहिजे. कसं हे बघता पहा याकडे? सगळ्या जागा जास्त आहे म्हणून असं नसतं. सगळ्या जागा परंपरागतरित्या आता मी मागच्या शिवसेनेकडून निवडून आलो स्थानिक स्वराज्य संस्था. जागा कमी होत्या आमच्या. भाजपच्या जास्त होत्या. पण सगळ्याच जागा भाजपला कशा मिळाल्या? भाजप एवढा मोठा पक्ष, त्याच्या जागा जास्तच निवडून येणार ना. त्याच्या जागा जास्त निवडूनच येणार. मग बाकी ज्याच्या कमी आल्या म्हणून त्यांना काहीच मिळू नये असं कोण सांगितलं? त्याच्यामुळं जागेच्या याच्यावर अशा गोष्टी होत नसतात. मग आता भारतीय जनता पार्टीची 70ची मेजॉरिटी आहे. मग कशाला त्यांनी यांना उपमुख्यमंत्री केले? खासदार अधिक आहेत ना त्यांचे. म्हणजेच काहीतरी आहे ना कुठेतरी. मग ठीक आहे ना, केंद्रात 10 खासदाराला मंत्री करावं. राज्यात एक पण मंत्री ठेवा नाही. शिंदेचा, अजित पवारांचा. भाजपचे ऑलरेडी 135 आहे. 10-12 तर असे त्यांच्या मागे पुढे फिरतात. म्हणजे त्यांचे ऑलरेडी 100-150 आमदार आहे. म्हणजे त्यांना गरज आहे का कोणाची? तर गरज नाही. तरी उपमुख्यमंत्री का ठेवलं मग त्यांनी? शिंदे साहेबांना म्हणा किंवा सुमित्रा वहिनींना म्हणा. सांगा ना तुम्ही उत्तर द्या याचं. हे शेवटी राजकारणात असंच असतं. असंच असतं सगळ्या गोष्टी की त्याच्यामुळं नुसती संख्या माझी कमी असं म्हणून नाही चालणार. काही परंपरागत गोष्टी असतात, काही भावनिक गोष्टी असतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं माझ्या जागा जास्त आल्या म्हणून मीच, असं राजकारणात नसतं. असं नसतं, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे हाल त्यांनी केलेलेच आहे, दिसतात. आमच्यासारख्याला दिसतात. कारण आम्ही दोघांनाही ओळखतो, दोघंही माहिती आहे आम्हाला. त्यामुळे शिंदे साहेबांना नैसर्गिकरित्या काय काम करतोय आता? काहीच नाही करता येऊ लागले. शिंदेची गोची होती असं वाटतं. झालेलीच आहे, होती काय? झालेली आहे. शिंदे साहेब ज्या पद्धतीने त्यांचं वर्किंग फंक्शनिंग स्टाईल आहे, त्याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीनं रोखलेलं आहे. रोखलेलंच आहे पूर्ण. जे मुख्यमंत्री असताना त्यांनी 2-3 वर्ष जसं ज्या पद्धतीनं काम केलं, आता करू शकतात की नाही करू शकत?